आणि यानंतर थेट जाणार आहोत मुंबईत अजित पवारांच्या पत्रकार परिषदेत। त्याच्याबद्दलचे पुढच्या काही गोष्टी, विशेषतः डोंबिवलीला जो स्फोट झाला त्याच्यामध्ये जखमींवर उपचार करण्याच्याकरता सरकारने पुढाकार घेतला, बाकीच्याही मृतांच्या नातेवाईकांना मदत त्या ठिकाणी केली, किंवा पुण्यामध्ये देखील ज्या काही घटना घडल्या, जळगावला घटना घडल्या, नागपूरला घटना घडल्या, त्या सगळ्याच्याच बद्दल अतिशय कडक पद्धतीने त्याच्या सगळ्या चौकशी करण्याच्या सूचना या राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आल्या। स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिल्या, उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या, सरकारने त्याच्या पद्धतीनं सूचना दिल्या। त्या सगळ्या दिल्यानंतर पुण्यामध्ये 2 पोलीस अधिकाऱ्यांच्यावर पण कारवाई करण्यात आलेली आहे। डॉक्टरांच्या ब्लड रिपोर्ट जे घेतात तिथल्या डॉक्टरांच्यावर पण कारवाई करण्यात त्या ठिकाणी आलेली आहे। आणि याच्यामध्ये ज्या श्रीमंत व्यक्तीच्या मुलांनी जे काही कृत्य केलं ते अतिशय बेजबाबदारपणाचं आणि पालकांनी दुर्लक्ष केल्यामुळे सगळं घडलं आणि निष्पाप 2 मुलांना, एका मुलाला आणि एका मुलीला स्वतःचा जीव गमवावा लागला, काही त्यांचा दोष नसताना। आणि त्यामध्ये देखील आता त्या मुलावर पण कारवाई केलेली आहे, त्याच्या वडिलावर पण कारवाई केली आणि त्याच्याही वडिलावर कारवाई केली। म्हणजे नातवावर, वडिलावर आणि आजोबावर अशा पद्धतीनं ती कारवाई त्या ठिकाणी केली गेलेली आहे। कुठल्याही परिस्थितीत आता काही राजकीय व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारची भूमिका मांडतात, अर्थात प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे। आणि त्याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्याच्यामध्ये सक्त अशा प्रकारची कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत।